प्रतिसाद दिला त्याबद्दल. मला तुम्हाला थोडंसं आमचा हा आनंद उत्सव आहे त्याच्याबद्दल सांगायचं आहे, थोडीशी कल्पना द्यायची आहे. ह्या कल्पनेचं की आमचा वाढदिवस 15 मार्चला आहे. वाढदिवस म्हणजे जेव्हा आमचं डीड ऑफ डेक्लेरेशन रजिस्टर झालं त्या दिवशीचा दिवस आहे 15 मार्च. तर 2018 साली ते झालं. त्याच्यामुळे हा आमचा 6वा वर्धापन दिन आहे. मध्ये आम्ही काहीच केलेलं नव्हतं, पण ह्यावर्षी आम्ही ठरवलं की हा सेलिब्रेट करायचा. त्यानिमित्ताने आपण सगळ्यांनी परत एकत्र यायचं. कल्पना होती उदय ठाकूर देसाई यांची. त्याला मूर्त स्वरूप आणण्याचं काम आम्ही एक सगळा मोठा लाईक माइंडेड पीपल होतो त्यांनी केला. आणि वी स्टार्टेड वर्किंग ऑन इट. ॲक्च्युली इनिशियली वी वर प्रिटी स्केप्टिकल की किती प्रतिसाद मिळतो आहे, काय होतं आहे, काही कल्पना नव्हती. पण आता आम्ही बघितलं म्हणजे ॲज ऑफ जस्ट नाव इतका भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे की तुम्हाला कल्पना येणार नाही. जवळजवळ 186 लोकांनी आमच्याबरोबर रजिस्टर केलेलं आहे. सकाळपासून आमचे कार्यक्रम सुरू आहेत. आणि हा प्रतिसाद बघून एकच लक्षात येतं की जे लोक अथश्रीमध्ये राहत आहेत इथे, मग ते ओनर्स असो टेनंट्स असो, आमच्या सगळ्यांच्यामध्ये एक मैत्रीचा घट्ट बॉन्ड आहे. आणि तो बॉन्ड काहीही केलं तरी तो तुटणारा नाही आहे. असे कार्यक्रम केल्याने तो आणि घट्ट होतो आणि आम्ही एकमेकांच्या जवळ येतो. अनफॉर्च्युनेटली काय होतं आहे की आमच्यामध्ये अशी पण काही लोक आहेत जी आमच्या इथे राहत नाहीत, पण जे म्हणतो आपण त्याला कागदी घोडे नाचवून आमच्यामध्ये वितुष्टवाद आणायचा प्रयत्न करतात. पण तरीसुद्धा आम्ही एकत्र येऊन असे कार्यक्रम करतो, हे महत्त्वाचं आहे. आता जेव्हा आम्ही पैसे गोळा करायला सुरुवात केली तेव्हा असा एक त्याच्यामध्ये क्लॉज घातला होता की ज्याला स्पॉन्सरशिप द्यायची असेल त्यांनी जरूर द्यावी. आणि त्या स्पॉन्सरशिपलासुद्धा इतका मोठा प्रतिसाद आला की खरंच सांगायचं तर आम्ही सर्वजण अगदी थक्क झालो. आता हे सगळं जेव्हा आम्ही ऑर्गनाईज करत होतो तेव्हा पुष्कळ लोकांनी आम्हाला, पुष्कळ मेंबर्स एकत्र आले, पुष्कळांचा त्याच्यामध्ये सहभाग होता. पण मला स्पेसिफिकली एका किंवा 2 व्यक्तींची नावं घ्यायची. तर पहिली व्यक्ती म्हणजे मिस्टर गोपालन. ते असे खंबीरपणे आमच्या मागे उभे राहिले. त्यांनी आमचे सगळे फायनान्सेस सांभाळले. म्हणजे ही वॉज द CFO ॲज वेल एज द COO और CAO. कारण काय आहे की आमचे सगळे फ्रेड नर्व्स, आमचे टेम्पर्स, अँड वी आर ऑल टेम्परमेंटल पीपल ॲक्च्युली. त्याच्यामुळे ते सगळ्यांना आम्हाला शांत करणे, आता 15 तारीख झाल्यावर आपण बघू असं वारंवार आम्हाला आठवण करून देणे, हे सगळं ते करत होते. आणि त्याच्यामुळे आम्ही आत्तापर्यंत सगळे कसे एकत्रित आनंदाने सगळी कामं करत आलो. आत्ताचा हा शेवटचा कार्यक्रम आहे. आता मला थोडंसं सुचेताताईंबद्दल सांगायचं आहे. आता मी त्यांना ताई म्हटलं तर त्यांना आवडणार नाही आहे हे मला माहिती आहे, पण तरी आता आज मला कुणी विचारलं की तुझी कशी ओळख त्यांच्याशी, तर मी म्हटलं आता कशी ओळख माझी त्यांच्याशी, मी म्हटलं आमच्या दोघींचा एक कॉमन मित्र आहे त्याच्यामुळे आमची ओळख आहे. अर्थात तो त्यांच्याबरोबर जास्ती काय म्हणायचं त्याला आध्यात्मिक किंवा संस्कृत ह्याच्यावरती बोलतो. मी आपली जनरल टॉपिक्स काहीतरी बडबडत असते आणि ते त्यांना गमतीचं वाटतं, आनंदाचं वाटतं. त्याच्यामुळे आमच्या दोघींची मैत्री झालेली आहे. असो, तर गेले 3-4 वर्ष म्हणजे आमचं म्हणजे ड्युरिंग कोविड जेव्हा भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूटनी जेव्हा त्यांचे कार्यक्रम केले आणि त्याच्यामध्ये मी सुचेता परांजपे हे नाव प्रथम ऐकलं. म्हणजे मी आधी मला सुधीरनी बरंच सांगितलं होतं त्यांच्याबद्दल, पण मी त्यांची भाषणं प्रथम ऐकली आणि मी इतकी इम्प्रेस झाले की मी म्हटलं की ह्या व्यक्तीला कधीतरी आपल्या अथश्रीमध्ये आणलंच पाहिजे. आणि आज हा योग आलेला आहे की त्या इथे आपल्याबरोबर आलेले आहेत. तर हे सगळं सांगत असताना मी तुम्हाला परत आता लेट्स गो बॅक टू आवर ओरिजिनल दिसते की जे आम्ही पैसे जमवलेत ना त्याच्यामध्ये आमच्याकडे बरंच सरप्लस राहिलेले आहेत. खर्च तर आम्ही व्यवस्थित सढळ हातानेच केलेला आहे, तिथे कुठेही हात आखडून कुठेही खर्च केलेला नाही आहे. तरीसुद्धा आता ते पैसे उरलेले त्याचं काय करायचं, तर आम्ही आपली जी C1ची जी लॉबी आहे 0 लेव्हलची, तिथे अजिबातच बसायला काहीही अरेंजमेंट्स नाही आहेत.
म्हणून आम्ही तिथे कोच घेणार आहोत, म्हणजे घेतलाच आहे ऑलरेडी, घेणार आहोत नाही घेतला आहे. दरवर्षी आपल्याला आपण जेव्हा कार्यक्रम करत असतो गणरंगमध्ये अनेक ट्रॉफीज मिळत असतात, पण त्या ट्रॉफीज ठेवायला आपल्याकडे कुठेच जागा नसते किंवा कुठेतरी एका कपाटात ठेवलेल्या आहेत, दुसरीकडे कुठेतरी ठेवल्या आहेत. म्हणून एक मोठी आम्हाला डिस्प्ले केस करायची आहे की ज्याच्यामध्ये ह्या ट्रॉफीज आत्ताच्या तर ठेवल्या जातीलच, पण ह्याच्या पुढे ज्या मिळतील त्या पण ठेवता येतील अशी. तिसरी गोष्ट करायची म्हणजे जे सोमवारच्या गोष्टी आम्ही दर सोमवारी कार्यक्रम करत असतो तिथे संध्याकाळ जशी व्हायला लागते तसा अंधार पडायला लागतो आणि मग नीट दिसत नाही. तर तिथे आणि जे ट्यूबलाईट्स लावलेले आहेत ते खूपच बारीक आहेत, म्हणून तिथे आम्हाला लाईटिंग सिस्टीम इम्प्रूव्ह करायची आहे आणि तिथे आम्ही खर्च करणार आहोत. हा मागे जो बॅनर दिसतो आहे ना तो पण आम्ही आत्ताच्या सरप्लसमधूनच करून घेतलेला आहे. आणि शेवटची गोष्ट आम्ही करणार आहोत म्हणजे जेव्हा आता असा आपला कार्यक्रम होतो, इतके सगळे मंडळी जमतात, आपल्या सी बिल्डिंगच्या खुर्च्या काही आपल्याला पुरेशा होत नाहीत, म्हणून आपण बी बिल्डिंगमधून पण खुर्च्या आणतो. आणि मग ह्याचाच परिणाम असा होतो की ज्या लोकांना कार्यक्रमाला यायचं नाही आहे आणि ज्यांना संध्याकाळच्या कट्ट्यावर खाली बसायचं आहे तर तिथे जरा बसायला काहीच खुर्च्या उरत नाहीत. म्हणून असं ठरवलेलं आहे की तिथे आपण वेगळ्या रंगाच्या आपल्या बसायच्या वेगळ्या खुर्च्या घ्यायच्या, ज्या खाली येणार नाहीत, तिथे ज्यांना बसायचं ते बसू शकतील. तर असे आम्ही त्या पैशाचा कसा विनियोग करायचा हे ऑलरेडी ठरवलेलं आहे आणि त्या हिशोबाने आम्ही करणार आहोत. तर मुद्दामून मी सांगते असं की हे सगळे पैसे मेंबर्सनी दिलेले आहेत, डोनेशन दिलेले आहेत, त्याच्यामुळे हे जे आम्ही खर्च करणार आहोत हे मेंबर्ससाठीच करणार आहोत आणि त्यांच्या उपयोगात होईल अशा गोष्टींसाठीच आम्हाला करायचे आहेत. आता परत मूळ कार्यक्रमाकडे वळूया. आता मी जास्ती वेळ घेत नाही आहे कारण जो माझा उद्देश होता की आनंद उत्सव का, तर आम्ही सगळे एकत्र येऊन वी आर एन्जॉईंग असेल्स, वी आर सिन्स मॉर्निंग वी बीन हॅव्हिंग अ लॉट ऑफ इव्हेंट्स आणि म्हणून हा आनंदाचा उत्सव आहे, म्हणून त्याचं नाव आनंद उत्सव असं ठेवलेलं आहे. आता ह्याच्या पुढचा जो कार्यक्रम आहे तो संजीवनी श्रीखंडे संचालित करेल. संजीवनी, ओव्हर टू यू. धन्यवाद वसुधा. अथश्री बाणेर सी यांचा आनंदोत्सव 2024 या कार्यक्रमात वसुधाने सांगितल्याप्रमाणे सकाळपासून भरपूर कार्यक्रमांची रेलचेल चालू आहे आणि आता हा संध्याकाळचा जो सत्र आहे त्याच्यामध्ये आपल्या सर्वांचं मोठ्या संख्येनं आपण आलात त्याच्याबद्दल सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. आजच्या आपल्या वक्त्या विदुषी डॉक्टर सुचेता परांजपे यांचं इथं आगमन झालेलं आहे आणि त्या प्रमुख पाहुण्यांना सन्मानपूर्वक व्यासपीठावर आणावं असं मी सीमंतिनीला विनंती करते. नमस्कार. नमस्कार. धन्यवाद. आपण आसनस्थ झाला. आता याच्यानंतरचा कार्यक्रम आहे शारदा स्तवन. ज्ञानाचं भांडार असणारं ऋग्वेदासंबंधीचं आपण पुढे वक्त्यांकडून भाषण ऐकणार आहोत, व्याख्यान ऐकणार आहोत. तर ते ऐकण्यासाठी आणि मुख्य म्हणजे समजण्यासाठी आपण विद्यादेवी शारदेचं स्तवन करणार आहोत. आणि शारदा स्तवन करण्यासाठी मी आमच्या सीच्या गायिका विदुला भागवत आणि शीला नातू यांना शारदा स्तवन करायची विनंती करते. नमस्कार. तुम्हाला पण नमस्कार. जय शारदे वागीश्वरी, जय शारदे वागीश्वरी, विधि कन्यके विद्याधरी वागीश्वरी, वागीश्वरी, जय शारदे वागीश्वरी, ज्योत्स्ने परी कांदी
तुझी ज्योत्स्ने परी कांती तुझी मुखरम्य आरत चंद्रमा ज्योत्स्ने परी कांती तुझी मुखरम्य शारद चंद्रमा उजळे तुझ्या हास्यातुनी उजळे तुझ्या हास्यातुनी चारी युगाची पौर्णिमा तुझी कृपेचे चांदणी तुझी कृपेचे चांदणी नित वर्षू दे अमुच्या शिरी नित वर्षू दे अमुच्या शिरी वागीश्वरी जय शारदे वागीश्वरी वीणेवरी फिरता तुझी वीणेवरी फिरता तुझी चतुरा कलामय अंगुली चतुरा कलामय अंगुली संगीत जन्माये नवे संगीत जन्माये नवे जडता मतीची मंगली उन्मेष कल्पतरुवरी उन्मेष कल्पतरुवरी बहरून आल्या मंजिरी बहरून आल्या मंजिरी वागीश्वरी जय शारदे वागीश्वरी विधी कन्यके विद्याधरी वागीश्वरी वागीश्वरी जय शारदे वागीश्वरी 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 अत्यंत सुरेल अशा शारदास्तवनाने अत्यंत सुरेल अशा शारदास्तवनाने आधीच प्रसन्न असणारं वातावरण अधिकच प्रसन्न झालेलं आहे. आता आपण प्रमुख पाहुण्या यांचा परिचय करून घेणार आहोत आणि त्यासाठी मी वैशाली वैद्याला इथं आमंत्रित करते पाहुण्यांचा परिचय करून देण्यासाठी. नमस्कार. माननीय डॉक्टर सुचेता परांजपे इथे आणि जमलेले आपले सगळे अर्थशिकले मित्रपरिवार माझ्याकडे काम दिलेलं आहे. डॉक्टर सुचेता परांजपे यांचा परिचय करून दिला आहे. खरं तर एक अवघड काम आहे असं मला वाटतं. याचं कारण त्याचा विषय जो आहे म्हणजे ज्या भाषेवरती त्यांनी काम केलेलं आहे भाषेमध्ये काम केलं आहे आणि ज्या विषयात काम केलं आहे हे दोन्ही मला न समजणारे विषय आहेत आणि त्यामुळे तरीसुद्धा त्यांचा परिचय करून देण्याचं काम मी इथे करते. डॉक्टर सुचेता परांजपे ह्या मूळच्या पुण्यातली आहे पण लहानपण त्यांचं मुंबईत गेलं. तो एक धागा आमच्यामधला मिळताच होत आहे. मी पण मुंबईची आहे आणि त्यांचंही लहानपण मुंबईत गेलं. शालेय शिक्षण त्यांचं अर्थातच मुंबईत झालं आणि नंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी म्हणजे नंतर वडिलांच्या बदलीनंतर ते परत पुण्यामध्ये आले आणि त्यांचं महाविद्यालयीन शिक्षण ते फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये झालेलं. कॉलेजमध्ये त्यांनी आल्या तेव्हा 11वीच्या वर्षातच त्यांनी ठरवलं खरं कॉलेजमध्ये येण्यापूर्वीच की आपण संस्कृत विषयाचंच अध्ययन करायचं आहे अभ्यास करायचा आहे. कारण ते शाळेतल्या एक शिक्षिका होत्या
आणि अन्य काही शिक्षक यांच्या प्रभावामुळे त्यांनी लहान असताना ठरवलं होतं की आपल्याला संस्कृतमध्येच काही काम करायचं आहे. आणि त्यानुसार त्यांनी 11वीत प्रवेश घेतला. खरं तर त्यांना 11वीच्या वेळेसच म्हणजे 11वी जेव्हा शाळांच्या परीक्षा असणार त्यावेळेसच त्यांना मेरिट लिस्टमध्ये त्या आल्या होत्या आणि त्यांना 2 सुवर्णपदकं होती. म्हणजे आत्ताच्या काळाप्रमाणे विचार करायचा तर सायन्सला सगळ्यात जाणं सोपं होतं. तर मेरिट लिस्टमध्ये आलेल्या मुलांना इझिली ऍडमिशन सायन्सला मिळते. आणि आपली सगळ्यांची धारणा अशी त्या काळी होती की सायन्सला गेलं ते करिअर होतं, बाकी पुढे करिअर होऊ शकत नाही. पण असं झालेलं नाही यांच्या बाबतीत. त्यांनी हे सिद्धच करून दाखवलं की करिअर करायचं असेल तर त्याला सायन्स शाखा की आर्ट शाखा हे महत्वाचं नाही. 2 सुवर्णपदकं असून मेरिट लिस्टमध्ये येऊन सुद्धा त्या त्यांच्या निग्रहावर ठाम राहिल्या आणि त्यांनी संस्कृत भाषेसाठीच अभ्यास करण्याचं ठरवलं होतं. त्यानुसार त्या कला शाखेमध्ये प्रविष्ट झाल्या आणि इथे त्यांना महाविद्यालयीन जीवनात संस्कृत शिकत असताना परत त्यांचे प्राध्यापक ऋग्वेद शिकवणारे डॉक्टर झरपडे यांच्यामुळे पुन्हा त्या प्रभावित झाल्या आणि त्यांनी ठरवलं की आपण वेदाचा अभ्यास करायचा. त्यांच्या आयुष्यात त्यांनी गुरु आणि शिष्य यांच्या नात्याला खूप महत्व दिलंय आणि ते म्हणतात की तो एक योग असतो, गुरु शिष्य योग असतो आणि गुरुच्या आशीर्वादानेच आजपर्यंत जे काही त्यांच्या करिअरमध्ये झालेलं आहे, आयुष्यात झालेलं आहे त्याचं श्रेय ते आपल्या गुरुंना यामुळेच देतात. वेदिक स्टडीज या विषयात त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं आणि MA झाल्यानंतर त्यांना PhD करायची होती. त्यानुसार त्यांनी सुरुवातही केली. त्याप्रमाणे त्यांनी UGCची फेलोशिप पण मिळाली. पण बायकांच्या आयुष्यात जे होतं तेच झालं की त्यांचा विवाह झाला. आता विवाह झाल्यानंतर अभ्यास त्यांनी चालू ठेवण्याचं ठरवलं होतं, परंतु त्या क्रमात जी जबाबदारी आज स्त्रियांवरती असते तशी अपत्य प्राप्ती हाही एक चांगला योग, त्याला मी अडचण म्हणत नाही, एक चांगला योग कधी जुळून आला आणि अर्थात सांसारिक जबाबदाऱ्या वाढल्या. 2 मुलं झाली आणि आपल्या सगळ्या बायका इथे जास्ती आहेत. बायकांना कल्पना असेल एक मूल जन्माला आलं तर आपण किती अडकतो. 2 मुलं जन्माला एकाच वेळी त्यांचं करणं म्हणजे खूप जबाबदारी बाईवरती असते. तशी जबाबदारी त्यांच्यावरती आली. त्यांनी थोडा ब्रेक झाला मध्ये, पण डोक्यामध्ये ते संस्कृतचं प्रेम आणि वेदाच्या अभ्यासाचा ध्यास हे असल्यामुळे त्यांनी त्याच्यावरतीही मात केली. म्हणायचं सांसारिक जबाबदाऱ्या पेलतानाच तो अडचण न मानता थोडी गॅप घेऊन अर्ध झालेलं प्रबंधाचं काम त्यांनी पूर्ण केलं आणि अर्थातच त्यांनी पुन्हा जोमानं काम करून प्रबंध पूर्ण केला आणि त्यांनी वैदिक लिटरेचर याच्यामध्ये टिळक विद्यापीठाची PhD मिळवली. आता इथे सगळं संपलं नाही, कारण वेद हा लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. नुसतं करिअर करणं म्हणजे मला काहीतरी मिळवायचं असं नाहीये, तर लोकांमध्ये वेदाचा प्रसार आणि प्रचार करायचा आणि लोकांपर्यंत वेद पोहोचवायचा ही एक त्यांची हा एक त्यांचा ध्यास होता आणि आहे. आणि त्यामुळे त्यांना पहिल्यापासून असं वाटत आलं की ज्यांना माहिती नाही त्यांना माहिती द्यायची आणि ज्यांना शिकायची संधी मिळाली नाही, आवड आहे पण संधी नाही, त्यांना त्याची संस्कृत आणि वेदाविषयीची माहिती दिली पाहिजे. म्हणून त्यांनी भाषण, लेखन आणि दृकश्राव्य माध्यमांचा वापर करून या विषयीचं ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न चालू ठेवलेला आहे. कोरोनाच्या काळात सुद्धा त्यांनी अनेक वेबिनार्स घेतले, पण लोक घरी होती आणि लोकांना काहीतरी हवं होतं आणि तेव्हा एक उमेद पण करण्याची हवी होती. त्यासाठी नवं काहीतरी लोकांपर्यंत पोहोचावं. पण लोकांचं माइंड सुद्धा तेव्हा मन सुद्धा तेव्हा असं होतं की काहीतरी ऐकावं आणि आपलं मन स्थिर ठेवावं. त्या काळात त्यांनी असे वेबिनार्स घेऊन लोकांपर्यंत हा वेदाचा जो अभ्यास आहे तो पोहोचवण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या कामामध्ये आता त्यांचा जर आपण बायोडेटा पाहिला तर त्या अगदी अनेक गोष्टी याच्यात दिसतात की त्या नुसत्या PhD वैदिक लिटरेचरमध्ये PhD नाहीये, तर त्या एक रिनाऊन इडिओलॉजिस्ट पण आहे. माझ्या माहिती माझा इडिओलॉजी पण विषय नाही, पण जे काही थोडंफार मला माहिती आहे त्याच्यानुसार मला वाटतं इडिओलॉजी म्हणजे भारतीय माणसं, संस्कृती, भाषा या सगळ्याचा अभ्यास. आणि इंडिया म्हणजे फक्त इंडिया आताचा नाही, जो आपण भारतवर्ष म्हणतो, म्हणजे पाकिस्तान, बांगलादेश वगैरे सगळ्यांनी मिळून जो भारत म्हणतो, त्या भारताच्या सगळ्या संस्कृतीचा, परंपरांचा
भाषेचा, कलांचा, या सगळ्याचा अभ्यास. तर त्याचाही त्यांचा अभ्यास आहे आणि त्यामुळे त्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये प्रोफेसर आहेत संस्कृतच्या आणि इंडियालॉजीच्या. आणि त्याचमुळे पाश्चात्य देशामध्ये जाऊन देखील नोकरी करण्याची संधी, ज्याच्यासाठी लोक खूप अगदी तडफडत असतात असं म्हणूया आपण, ते त्याच्याकडे सहज चालून आली होती. पण परत त्यांनी ते काम नाकारलं. जर्मनीमध्ये त्यांना नोकरी लागली होती, पण ते काम नाकारलं. त्या भारतामध्ये स्थिर राहिल्या कायम. आणि त्यांनी कायम प्रयत्न हा केला आहे की माझ्या माणसांपर्यंत, इथल्या लोकांपर्यंत आपण या विषयाचा अभ्यास जास्तीत जास्त पोहोचवायचा. हे काम अविरत करत असताना अर्थातच घरामध्ये पाठिंबा लागतो, बाईला तर विषय लागतो. तर आपण किती शिकलो आणि काही झालं तरी आपल्यावर संसारिक जबाबदाऱ्या असतातच. पण तिथेही चांगलं असं होतं की त्यांच्या घरातनं त्यांच्या कुटुंबियांचं म्हणजे पती आणि मुलं यांचा त्यांना कायम सक्रिय पाठिंबा राहिलेला आहे. त्यांच्या मुलांनी म्हणजे नुसतं असं नाही काही तू कर आणि पण जेवण करून जा असं नव्हतं. तर त्यांचं जो प्रबंधाचं काम होतं त्याचं प्रूफरिडिंग ते त्यांच्या मुलांनीच केलेलं आहे. आणि म्हणून मी म्हटलं की सक्रिय पाठिंबा राहिलेला आहे. जे जे काही त्यांना करता येईल ते त्यांना मदत करण्यासाठी म्हणून मुलांनी कुटुंबियांनी केलेलं आहे. आता सध्या त्यांचा हाच प्रयत्न चालू आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला अभ्यास आहे तो पोहोचवणं. आपण युट्यूबवरती त्यांच्या अनेक विषयावरची जी त्यांची व्याख्याने आहेत किंवा त्यांचे इंटरव्ह्यूज आहेत ते आपण ऐकू शकतो. आता आपल्या इथे काही लोकांनी ते ऐकले पण आहेत, आधीच ऐकलेले आहेत आणि त्यांना माहिती आहे त्यामुळे त्या. आणि अशा या अतिशय लोकांच्यासाठी आपलं ज्ञान पोचवायला कळकळीने प्रयत्न करणाऱ्या अशा विदुषी आज आपल्याला आपल्या या पहिल्या वर्धापन म्हणजे हा 6वा आहे पण आपण पहिल्यांदा करतोय. आणि नेमका 8 मार्च नुकताच झालाय तेव्हा आपल्याकडे हा सगळा एक चांगला योग म्हणून आलाय की एक स्त्री जिने काहीतरी या भाषा क्षेत्रामध्ये आणि वेद आणि एकत्र वेदाचं सगळं महत्व काय आहे ह्याचा खूप अभ्यास करून तळमळीने काम करण्याचा प्रयत्न केला. अशी विदुषी आपल्याला इथे आपली आणि व्याख्याती म्हणून लाभलेली आहे. आणि हे आपण सर्वांचं खरंच खूप भाग्य आहे. तेव्हा त्यांना त्यांच्या सगळ्या कार्यक्रमात पुढच्या त्यांना अजून खूप काम करण्याची इच्छा आहे. ते करतायत. लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी अनेक माध्यमांचा आधार घेत लोकांपर्यंत पोहोचण्याची त्यांची तळमळ आहे. तेव्हा वेद लोकांपर्यंत पोहोचावा, लोकांना आपली संस्कृती आपली भाषा ही माहिती व्हावी या कामासाठी त्यांना मी पुढच्या कामाकडे त्यांना सदिच्छा व्यक्त करते आपल्या सर्वांतर्फे आणि यश मिळो अशी करते. आणि लावायला दिलं संदीपनी आणि अंकुजा यांच्याकडे देते आणि त्यांना असं सांगते की त्यांनी डॉक्टर सुचेता यांचं स्वागत आणि सत्कार करावा आणि पुढे कामकाज चालू ठेवा. धन्यवाद. श्री सी तर्फे आम्ही केलेला सत्कार आपण स्वीकारला त्याच्याबद्दल शतशः आभारी आहे. आता आपण अत्यंत उत्सुकतेने त्याची वाट पाहत आहोत. असा
डॉक्टर सुचिता ताईंचा ऋग्वेदातील विज्ञान या विषयावरचं व्याख्यान त्यांनी सुरू करावं अशी त्यांना विनंती. थोडंसं हॅलो करून द्या. नमस्कार, ऐकू येत आहे ना सगळ्यांना? आज खूप छान वाटलं मला की इथे येऊन तुमच्या सगळ्यांशी बोलायचा मला योग आला म्हणून. आणि म्हणून जेव्हा वसुधा कोटकेंनी विचारलं की येणार का, तर मी लगेच हो म्हटलं, कारण यातले खूप जण माझ्या ओळखीचे पण आहेत, माहितीचे चेहरे दिसत आहेत आणि सगळ्यांना भेटल्यावर बरंही वाटेल. आज माझा विषय असा आहे की ऋग्वेदातील विज्ञान. तर मी फक्त 2 ओळीत ऋग्वेद म्हणजे काय ते सांगते. तत्पूर्वी एक गोष्ट प्लीज, माझ्याकडे घड्याळ नाही, किती वाजलेत मला अजिबात माहिती नाही आणि वेळ संपायच्या आधी 10 मिनटं मला खूप कर, म्हणजे मी आवर सगळे. सर्वांच्या मते असं असतं की 5-5.5 हजार वर्षापूर्वी लिहिलेला ऋग्वेद म्हणजे काहीतरी एक जड धर्म तत्वज्ञान असं काहीतरी असलं पाहिजे आणि त्याच्यात काही आपल्याला रस नाही. ते मुघल लोकांचं वाङ्मय आहे, ते काहीतरी यज्ञ विज्ञ असं आहे, सगळं ऋषी मुनी म्हणायचे ते, आणि सामान्य जनजीवनाबद्दल त्याच्यात काही असायचं काही कारणच नाही. तर ही कल्पना मनात असल्यामुळे लोकांच्या मनात, सगळ्याच लोकांच्या मनात ऋग्वेदाबद्दल एक प्रकारची भीती पण असते, एक प्रकारचा दुरावा असतो आणि त्याच्याहून मुक्त न वाचता न विचार करता आपण ऋग्वेदाला आपल्यापासून दूर ढकलतो. हे मला सर्वात वाईट वाटतं. मला असं वाटतं किती लोकांनी ऋग्वेद वाचला आणि मग ठरवलं की छे हे माझं काम नाही. असं ठरवायला हरकत नाही. उद्या जर का मला कोणीतरी विचारलं की काहीतरी फायनान्समधलं हे तुला येतं का, तर मी अर्थात नाही म्हणणार आहे. मला येत नाही, मी वाचलेलं नाही. पण न वाचता एखाद्या गोष्टीवर फुली मारायची ही गोष्ट वाईट आहे असं तुम्हाला नाही का वाटत? तर ऋग्वेद, यू विल बी सरप्राइज, 5000 वर्षापूर्वी लिहिलेलं हे काव्यच म्हणते मी त्याला. त्याच्यातले जे मंत्र आहेत त्यांना आपण संस्कृतमध्ये ऋख आणि मराठीत आपण ऋचा केलंय त्याचं. तर ऋचा असतात आणि एकाच देवतेला उद्देशून साधारण एका ऋषीने लिहिलेल्या ऋचा त्याची कविता होती. त्या कवितेला सूक्त असं म्हणतात. आपण पुरुष सूक्त, श्री सूक्त हे सगळं वाचतो, हे ऋग्वेदातलेच. मुख्य सांगायची गोष्ट अशी की हे ज्यांनी लिहिलं त्यांना तुम्ही काय म्हणता? ऋषी. आणि चांगली भक्कम नावं असतात. मधुच्छंद, वैश्वामित्र, वसिष्ठ, भारद्वाज, अत्री अशी सुंदर नावं असलेले आणि भारदस्त नावं असलेले ऋषी आपल्या डोळ्यासमोर चुकीचं चित्र आहे. आपल्याला असं वाटतं ऋषी म्हणजे त्यांनी ते डोक्यावर ते बांधलेलं आहे, कमंडलू आहे, गळ्यात कदाचित रुद्राक्षाची माळ आहे वगैरे आपल्याला वाटतं. तत्सम काही नाही. तुमच्या माझ्यासारखी माणसं आहेत. आणि मी मुद्दाम तुमच्या माझ्यासारखी म्हटलं कारण ऋग्वेदात 21 सूक्त स्त्रियांनी लिहिलेली आहेत. पहा, म्हणजे हे सुद्धा आपल्याला माहिती नसतं की याच्यात स्त्रियांचा सुद्धा सहभाग आहे. ठीक आहे ना? तर हे ऋषी आपल्यासारखेच होते, पण त्यांना या सगळ्याचा साक्षात्कार झाला. ऋषी ही दर्शनात अशी त्यांची व्याख्या केली जाते. ज्यांना या सूक्तांचा साक्षात्कार झाला. असं का म्हटलं? कारण खरोखर अप्रतिम अशी ही सूक्त आहे. माणसाच्या बुद्धीला कधीच सुचणार नाही असं वाटतं. म्हणून सध्याच्या काळातल्या त्या AI ला तर अजिबात सुचणार नाही, इतकी चांगली ही सूक्त आहे. आणि म्हणून ही त्यांना आपण ऋषी म्हटलं. आणि त्याच कारणासाठी ऋग्वेदाला तुम्ही हा शब्द ऐकला असेल, अपौरुषेय म्हणतात. अपौरुषेय म्हणजे माणसाच्या, हिंदीत बोलायचं तर उसके बस की बात ही नाही आहे. हे काहीतरी अगदी डिवाईन आहे, दैवी आहे, अशा अर्थाने हा ऋग्वेद येतो. यात काय विषय हाताळलेले नाहीत मला विचार. विवाह आहे, म्हणजे पूर्णच्या पूर्ण सूक्त विवाहाची आहे, कुटुंब व्यवस्था आहे, अंत्येष्टी आहे,
धर्म आहे, यज्ञ कसा करावा ते आहे. इतकंच नाही तर सृष्टीची उत्पत्ती कशी झाली त्याची सुद्धा वर्णन आहे. पुरुष सूक्त काय तस्मात म्हणजे ते जे संपूर्ण सूक्त आहे त्याच्यात सृष्टीची उत्पत्ती कशी झाली हेच येतं. मग विज्ञान कुठे आलं? म्हणजे मी विज्ञान हा शब्द इथे ऋग्वेदात ज्ञान आहे, विज्ञान आहे, तत्वज्ञान आहे. इनफॅक्ट वेद शब्दाचा अर्थ ज्ञान असाच होतो. पण मी जो विज्ञान शब्द वापरते तो सायन्सेस या अर्थाने, म्हणजे ज्याला आजकालच्या भाषेत मराठीमध्ये बोलायचं झालं तर फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी वगैरे आपण म्हणतो तसे जे विषय आहेत ते सुद्धा ऋग्वेदात येतात. त्याच्यावर विश्वास बसेल का? पण हे येतात. अर्थात ऑलवेज कीप वन थिंग इन युअर माइंड्स की ऋग्वेद हे कुठलंही टेक्स्टबुक नाही. त्या उत्स्फूर्त सुचलेल्या प्रार्थना, स्तुतीपर कविता किंवा गाणी किंवा सामाजिक आशय वर्णन करणारी चित्र अशी आहेत. पण इफ यू रीड इन बिटवीन द लाईन्स, तुम्ही जेव्हा एखादं सूक्त वाचता तेव्हा नुसतं भाषांतर घेऊन बाजूला टाकलं तर तुम्हाला काही ऋग्वेद समजणार नाही. आणि हे फक्त ऋग्वेदाबद्दल नाही आहे, सगळ्या कुठलंही साधं पुस्तक तुम्ही जरी घेतलं तरी त्याच्या भाषांतरापलीकडे जाऊन तुम्हाला त्याचा खरा अर्थ समजतो. आणि असं सायन्स जेव्हा माझ्या लक्षात यायला लागलं तेव्हा थक्क व्हायला लागलं. अगदी पहिली एक छोटी गोष्ट सांगते की मी 94 मध्ये US मॅकॅलेस्टर कॉलेजला शिकवायला गेले संस्कृत. आणि तिथे 94 हे मुद्दाम का सांगितलं, त्या काळी इंटरनेट नव्हतं, आमच्याकडे कलर TV नव्हता, त्यामुळे अमेरिका म्हणजे काय हे जेमतेम 4 सिनेमे पाहिले होते त्याच्यावर माहिती. मी गेले, एकटी होते आता. आणि एक दिवशी तेव्हा सोलर एक्लिप्स होतो. आता आहे ना ते काहीतरी 126 वर्षांनी पुन्हा येणार वगैरे, तसं त्या दिवशी होतं. आणि मला कोणीतरी सांगितलं जा ॲम्फी थिएटरमध्ये डॉक्युमेंटरी दाखवणार आहे. मी गेले. आपल्याला मला तर अजिबात कल्पना नव्हती की ॲम्फी थिएटरमध्ये एका वेळेला 1,500 मुलं बसतात. त्या कॉलेजमध्ये सगळे दे वेर ऑल व्हाईट अमेरिकन्स. मी मुद्दाम हा शब्द वापरते कारण अशा क्राऊडमध्ये तुम्हाला थोडं बाजूला पडल्यासारखं वाटतं. आणि मी एकटी भारतीय किंवा ब्राऊन म्हणा किंवा आणखी काही म्हणा. आणि पहिला सीन काय होता त्या डॉक्युमेंटरीत की एक सूर्य असा भरा उगवतोय आणि नॅरेटर बोलत होता. तो म्हणाला द फर्स्ट एव्हर रेफरन्स टू अ सोलर एक्लिप्स इज फाउंड इन अन एन्शियंट इंडियन टेक्स्ट कॉल्ड ऋग्वेद. हे ऐकलं आणि खरं माझ्या अंगावर दर वेळेला हे वाक्य म्हटलं की काटा येतो. कारण मी रडायला लागले. कोणाच बरोबर मी शेअर करू शकत नव्हते माझा आनंद किंवा अभिमान. म्हणजे त्या लोकांना माहिती होतं किंवा त्यांनी अभ्यास केला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ऋग्वेदात सूर्यग्रहणाचा उल्लेख आहे. त्याच्याबद्दल आनंद आणि अभिमान होता. आणि दुसरा डोळा रडत होता. मला असं वाटलं की माझ्या देशातल्या किती लोकांना हे माहिती आहे की ऋग्वेदात सूर्यग्रहणाचा उल्लेख आहे. तर बहुतेक वेळेला उत्तर 1% सुद्धा येणार नाही असं मला वाटतं. संस्कृतच्या ह्या माझी मैत्रीण आहेत म्हणून त्यांच्याकडे बघते होता. तर कोणालाही माहिती नसतं. आणि तेव्हाच मी ठरवलं की लोकांपर्यंत हे पोचवायचं. आणि मग माझा त्याचा प्रवास सुरू झाला थोडा. मी तुम्हाला म्हटलं तसं 5-5,500 वर्षापूर्वीचा हा समाज आहे पण प्रगत आहे. आपण अनफॉर्च्युनेटली अजून तरी ऋग्वेदाच्या काळातलं एकही एक्सकवेशन सापडलेलं नाही, उत्खनन झालेलं नाही. आपल्याला माहिती आहे मोहिंजोदारो हराप्पाची कितीतरी म्हणजे सिंधू संस्कृतीची आहे. त्यामुळे आपल्याकडे ठोस कॉन्क्रीट एव्हिडन्स काही नाही. लिटररी एव्हिडन्स ज्याला म्हणतो तो भरपूर. कसा समाज होता तेव्हा, तर कुटुंब व्यवस्था घट्ट होती. सगळे एकमेकांकडे जायचे यायचे. आणि वाहन कोणतं होतं तर यान म्हणजे व्हेकल, कुठलंही यान की
रथ, आपल्याला रथ माहिती असतो. रथ म्हणजे ज्याला घोडा जोडला तो रथ, आणि ज्याला बैल जोडले तो शकट. अशा दोन म्हणजे यांची उदाहरणं येतात. आणि मग लक्षात घ्या की शकट किंवा रथ बनवण्यासाठी चाक पाहिजे. चाक पाहिजे म्हणजे ती गोल काय ती पट्टी असते त्याच्यावर ती घातली पाहिजे. आरे पाहिजे, स्पोक्स, ते बांधायला म्हणजे एकत्र आणायला खिळे पाहिजे, ठोकायला हातोडी पाहिजे. कुठून आणलं या लोकांनी हे सगळं? म्हणजे या लोकांनी हे सगळं बनवलं. आणि हे बनवण्यासाठी काय काय लागतं याचा विचार करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की पहिली गोष्ट म्हणजे धातू. धातू पाहिजे ना काहीतरी. मग धातू काढायचा कसा? खाणीतून. त्यांना माहिती होतं हे. खाणीतून धातू काढला, ज्याला आपण ओर म्हणतो, की तो आधी स्वच्छ केला पाहिजे, म्हणजे शुद्ध केला पाहिजे. मग त्याच्यावर प्रक्रिया केली पाहिजे. मग त्याच्यात काहीतरी मिश्र धातू तयार केला पाहिजे, कारण नुसत्या धातूचं काही होत नाही. नुसत्या सोन्याचा दागिना अगदी काय 200 वर्षापूर्वीची सांगलीची पेढी असली तरी करू शकत नाही. तर त्याच्यासाठी थोडंसं तरी मिश्र घालावं लागतं. मेटॅलर्जी ज्याला आपण आज म्हणतो, धातुशास्त्र, हे माहीत असल्याशिवाय ते कसं करणार? आणि मी फक्त ऋग्वेदातलं जरी बोलत असले तरी थोड्याफार फरकाने हे सगळ्या वैदिक वाङ्मयात तुम्हाला आणखीन दिसतं. उदाहरणार्थ छांदोग्य नावाचं उपनिषद आहे, त्याच्यात धातूची नावं सांगताना सुवर्ण, रजत, ते तर कळलंच तुम्हाला, त्रपू, सीस, आयस, असे इतके वेगळे धातू सांगितले. अँड दे आर ऑल मेटल्स, दे आर ऑल एलिमेंट्स. तेव्हा त्यांचा याचा अभ्यास होता. आज सुद्धा इंजिनिअरिंगची जी मुलं असतात ती पहिली दुसरी मुलं असतात, त्यांना काय करायचं असतं? इन्स्ट्रुमेंटेशन. आजकाल कदाचित कम्प्युटरची मला माहीत नाही लाट आली का, पण माझा मुलगा जेव्हा इंजिनिअरिंगला गेला तेव्हा पहिले दोघं येणारे नेहमी इन्स्ट्रुमेंटेशन. हे इन्स्ट्रुमेंटेशनचं सायन्स असल्याशिवाय तुम्हाला ना हातोडी बनवता येणार, ना खिळे बनवता येणार, किंवा आणखीन काही करता येणार. बरं, हे फक्त रथ आणि हे मी उदाहरणं दिली. अशी हजारो उदाहरणं आहेत. भांडी आहेत, यज्ञात वापरली जाणारी पात्र आहेत, आणि काही वेळा ती लाकडाची असतात, ते कापायलाही करवत पाहिजेच ना, आणि काही वेळेला ती धातूची सुद्धा असतात. मग ती त्यांनी कशी बनवली असतील ह्याचा विचार केल्यावर आज सुद्धा सुतारांनी आपल्या घरात काम केलं की दुसऱ्या दिवशी काहीतरी करताना हातात पुसळलं. त्यांच्या कधी गेलं नाही, कारण त्यांचं सर्व काम एकदम रिफाईंड असं होतं. असे छान काम केल्याचे उल्लेखही आपल्याला मिळतात. पुन्हा मी म्हटलं तसं कुठेही असं दिस इज द मेटॅलर्जी नोन टू ऋग्वेदिक पीपल असं लिहिलेलं नाही. आपण हुडकायचं. एक छोटी गंमत सांगते. एक खेल नावाचा राजा होता, त्याच्याकडे आपण परत येणार आहोत. तर त्याची घोडी होती विश्पला, आणि त्या विश्पलाचा पाय तुटला. युद्ध चालू होतं आणि पाय मुरगळला असेल, काहीतरी झालं. चरित्रम खेरी व अच्छेदी पर्णम असं सुंदर वर्णन ऋग्वेदात येतं. आणि तो पाय खेल म्हणाला, नाही, ही मला उद्या हीच पाहिजे लढायसाठी, मला दुसरा कुठला. सवयीचा असतं ना एकेकाच्या. राणा प्रतापचा कसा चेतक होता, तशी त्याला ती विश्पला होती. त्यांनी अश्विनव, तुम्हाला माहिती आहे देवांचे वैद्य कोण होते? अश्विनी कुमार आपण म्हणतो त्यांना. नंतर त्या अश्विनवना बोलावलं. अश्विनवनी तिला ऋग्वेदातले शब्द आहे सद्यो जंघा मायसीम प्रत्यनत्तम. तिला सद्य हा म्हणजे लगेच, आयसी जंघा म्हणजे लोखंडाचा पाय, पायाला बसवलं. आपण जंघा शब्द मराठीत खूप वेगळ्या अर्थाने वापरतो, म्हणजे जांग या अर्थाने, ग्रॉइन या अर्थाने वापरतो. जंघा म्हणजे संस्कृतमध्ये पोटरी, म्हणजे पाय तिचा मुरगळला, काय जे झालं असेल. मला असं नाही म्हणायचं की त्याने तिला लोखंडाचा पाय बसवला. मला असं वाटतं की दॅट वॉज द फर्स्ट टाइम जेव्हा कुणीतरी घोड्याला नाल ठोकला
आणि नाळ ठोकल्यामुळे दुसऱ्या दिवशी ती युद्धात पळू शकली असेल घोडी. मग आता नाळ ठोकायचा तो आकार सुद्धा लक्षात घ्या. त्यांच्याकडे काय फाउंड्री होत्या का? मग त्यांना हे कसं करता येत होतं सगळं? म्हणजे असल्या पाहिजे, आपल्याला माहिती नाहीये पण त्यांच्याकडे त्या असल्या पाहिजेत. आम्ही लोथारला गेलो होतो, सिंधू संस्कृतीचं खनन आहे तिथे. तिथे मणी बनवायची भट्टी पाहिली त्या काळात, मोडक्या तोडक्या अवस्थेत आहे, पण छोटे मणी कसे बनवायचे, त्याला भोग कसं पाडायचं, सोपं नाहीये ते काम. पण ते जर त्यांना करता येत होतं सिंधू संस्कृतीच्या काळात, तर आता त्यांना हे करता येणं सहज शक्य. मी मेटॅलर्जी हे फक्त एक सायन्स म्हणून तुम्हाला सांगितलं, पण असं तुम्हाला सगळीकडे दिसतं. साधं फिजिक्स. एक गोष्ट लक्षात घ्या की रथ बनवला, नंतरच्या एका उपनिषदामध्ये असं आहे बरं का, म्हणून मुद्दाम सांगते की रथाची दोन्ही स्त्री पुरुष, म्हणजे विवाहाच्या वेळचं आहे, स्त्री पुरुष दोघं एकमेकांना अनुरूप पाहिजे. रथाचं, माझं उदाहरण नाहीये, वैदिक वाङ्मय, रथाचं एक चाक मोठं असेल आणि एक जरा जरी छोटं झालं तरी तो खडबड खडबड असा चालेल की नाही, तो स्मूथली चालणार नाही. याच्यासाठी तुम्हाला फिजिक्स, याच्यासाठी फक्त याच्यासाठी असं नाही, इतर अनेको गोष्टी अशा आपल्याला दिसतात की त्यांना पदार्थ विज्ञान जे म्हणतो ते माहिती होतं. त्यांच्याकडे भट्टीमध्ये मातीची भांडी भाजली जायची, मग ती भांडी कशी बनवायची, त्याच्यात कशाचं काय प्रमाण असेल हेही त्यांना पूर्ण लक्षात आलेलं होतं. केमिस्ट्रीबद्दल फारसे उल्लेख नसले तरी तऱ्हेतऱ्हेच्या गोष्टी ते लोक बनवायचे. केमिस्ट्रीला मराठीत काय म्हणतात? रसायनशास्त्र. का म्हणतात माहिती? रस म्हणजे पारा, आणि रस हा धातू आहे, पारा हा धातू आहे, हे त्यांना माहिती आहे. आणि त्याच्यावरनं त्यांनी ऍक्च्युली ऋग्वेदात नाही पण इतरत्र वैदिक वाङ्मयात सुद्धा अनेक केमिस्ट्री मधले संदर्भ येतात, पण मी त्या सगळ्याबद्दल फार बोलणार नाही, कारण आपल्याला इतर इतकी वेगळी सायन्सेस शिकायचे काय सांगणार. सर्वात महत्वाचं मला वाटतं ते मेडिकल सायन्स. कारण कुठलाही समाज असो, वेदातला असो, सिंधू संस्कृती असो, आपण असो, जसं आयुर्विम्याला पर्याय नाही ना, तसं रोगराईला सुद्धा पर्याय नाहीये. खरं बोलायचं तर प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी वैद्यांची गरज लागते. हे अश्विनी कुमार ऋग्वेदापासून आहेत, म्हणजे त्याही लोकांना, तो इंद्र असू दे, वरुण असू दे, अग्नी असू दे, कोणी असू दे, देवता किंवा सामान्य माणूस, त्यांना नेहमी वैद्यांची गरज लागायची. तुम्हाला कल्पना येणार नाही इतकं वैद्यकशास्त्र ऋग्वेदामध्ये प्रगत होतं. एक सूर्याचं सूक्त आहे, म्हणजे सूर्याची स्तुती आहे. त्याच्यात त्यांनी काय म्हटलं असेल ऋषींनी? रुद्रोगम मम सूर्य हरिमाणम च नाशय. हे सूर्या, माझा हरिमाण. हरिमाणचा शब्दशः अर्थ पिवळेपणा. कुठल्या रोगात आपण पिवळसर पडतो? तो माझा तू नाहीसा कर. मला आठवतं माझ्या मुलीला कावीळ झाली तेव्हा ते खुन्या मुरलीधराजवळ एक खरे म्हणून वैद्य होते, ते पहाटे बोलवायचे सूर्योदयाच्या वेळेला आणि नाडी बघायचं. म्हणजे सूर्य आणि कावीळ यांचा काहीतरी संबंध आज सुद्धा आयुर्वेदात तुम्हाला दिसून येतो. आणि दुसरा शब्द काय आहे? हृदरोग. हृदरोग हा शब्द आज सुद्धा आपण वापरतो. आणि हार्ट डिसीज याचं हे खूप आधी केलेलं भाषांतर आहे. म्हणजे हृदरोग हा शब्द पहिल्यांदा आलेला आहे आणि मग हार्ट डिसीज हा शब्द आलाय. कदाचित ती कल्पना ही खूप नंतर आली. इनफॅक्ट मला तुम्हाला हेच दाखवून द्यायचंय की सगळं सायन्स जे आपण वेस्टर्न सायंटिस्टना ॲट्रिब्यूट करतो ते ॲक्च्युली आपल्याला इथे दिसतं. कसं ते मी दाखवतेच तुम्हाला. ह्या वैद्यकशास्त्रात अश्विनी कुमारांचा, ऋग्वेदात त्यांना अश्विनौ असं म्हणतात, मी त्यांना अश्विनौच म्हणेन, खूप मोठा वाटा आहे. त्यांनी काय काय केलं त्याची वर्णनं येतात.
आपण कसं सांगतो, HV सरदेसाई होते ना त्यांनी अमक केलं, ते दुसरे होते ना त्यांनी तमकं केलं, तशी यांची वर्णनं येतात. आणि काय वर्णनं आहेत माहितीये की एक कोणीतरी अत्री नावाचे ऋषी ते रुबिसाच्या आगीत पडले. रुबिस म्हणजे भुसा असतो ना लाकडाचा, त्याची आग ती धुमसत राहते. झटकन पेटलं ना तर गोष्ट वेगळी असते, पण ती धुमसत राहते. अश्विनी कुमारांनी अत्रीला बाहेर काढलं, योग्य काहीतरी औषध दिलं आणि सर्वात मुख्य म्हणजे पितुमती ऊर्जाम म्हणजे काहीतरी असं अन्न दिलं किंवा काहीतरी पेय दिलं की ज्याच्यामुळे त्यांना लगेच ऊर्जा येईल. मी तर याला वैदिक सलाईन म्हणेन. म्हणजे काय जे त्यांनी दिलं असेल आपल्याला माहिती नाही आहे, पण लगेच त्यांना काहीतरी द्यायला हवं हे अश्विनी कुमारांना माहिती. एक वद्रीमती नावाची स्त्री होती, तिला मूलबाळ होत नव्हतं. तिने अश्विनवचा धावा केला आणि त्यांनी तिला औषध दिलं आणि तिला पुत्र झाला. हे नंतर आपण दशरथाला पायसदान वगैरे मिळालं त्या गोष्टीही ऐकतोच. तेव्हा काहीतरी त्यांच्याकडे असं असलं पाहिजे की ज्याच्यामुळे निदान शक्यता तरी वाढेल. आणि अश्विनी कुमार हे फक्त माणसांचे वैद्य होते असं नाही, प्राण्यांचं सुद्धा ते काम करायचं. म्हणजे एका कोल्हीनी एका पक्षाला पकडलं होतं, लावीन म्हणतात, लावी पक्षीला. त्यांनी तिला सोडवलं आणि बरं केलं. इनफॅक्ट तुम्हाला माहिती नसतं आपल्याला, नकुल सहदेव हे अश्विनवची मुलं हे आपल्याला माहिती आहे, पण हे अश्विनी कुमारांचं वैद्यकाचं ज्ञान त्यांच्यात आपोआप आलं होतं. म्हणजे त्यांनी पुढे ते डेव्हलप केलं. आणि अज्ञातवासात नकुल हा गायींचा आणि सहदेव हा अश्वांचा डॉक्टर बनला. वेटरनरी डॉक्टर्स होते दोघं. असं आपल्याला सहसा नकुल सहदेवांची माहिती नसते, म्हणून मी मुद्दाम सांगते. हे तर काहीच नाही अश्विनी कुमारांचं असं मी म्हणेन. एक बुज्जू नावाचा मुलगा होता. त्याला त्याच्या वडिलांनी नौकेतून समुद्रात काहीतरी कामानिमित्त म्हणजे परदेशी गेला असेल, तेव्हा समुद्र ओलांडून लोक जात होते हे उघड आहे का, तर जात होता आणि त्याची बोट बुडायला लागली. आता ऋग्वेदात वर्णन असं येतं, मी तुम्हाला माझ्या मनचं काहीच सांगणार नाहीये. ऋग्वेदात वर्णन असं येतं की त्यांनी अश्विनवनास आवाहन केलं. बोलावं, मोबाईल्स नव्हते, काही नव्हतं, पण काहीतरी टेलिपॅथी असेल. पण त्यांनी बोलावलं आणि अश्विनी कुमारांनी ठरवलं आपण त्याला वाचवायचं किंवा कुणीतरी बातमी सांगितली असेल. अश्विनींनी 2 नौका बनवल्या. त्या नौकांचं वर्णन येतं शत अरित्राभिही. अरित्र म्हणजे ओर्स, वल्ली. त्याला 100 वल्ली होती, म्हणजे केवढ्या मोठ्या असतील बघा. आत्मनपतीभिही, त्याला दे हॅड अ सोल ऑफ देअर ओन, म्हणजे काय त्या जणू काही जिवंत होत्या. आणि त्याला पक्षी जोडलेले होते, कारण समुद्रावरनं जायचंय. पुढची 2 विशेषणं जी आहेत ती मला आजपर्यंत भाषांतर समजलंय, पण नेमकं काय म्हणायचं ते समजलं नाही. त्यांनी सांगितलंय अंतरिक्ष पृथ्वी, अंतरिक्षात न चालल्या होत्या त्या. आणि अप उदकाभिही, हे पाणी असेल तर त्याच्यापासून वरती चाललेल्या होत्या. मग आता हॉवरक्राफ्ट जातात त्याला आम्ही कौतुक करतो. मी असंही म्हणत नाही की तेव्हा हॉवरक्राफ्ट होती, पण देवर समथिंग की जे त्यांनी बनवलं त्याच्यासाठी सुद्धा इंजिनिअरिंग, फिजिक्स, अमकं तमकं सगळं लागलं त्यांना. आणि मुख्य म्हणजे त्यांनी बुज्जूला वाचवलं. आणखीन एक 2 रात्री 3 दिवस अश्विनवनी ती नौका चालवली बरं का, असं वर्णन येतं. एक आणखीन होता रैभ नावाचा, तो पण असा समुद्रात बुडत होता. आणि त्यांनी पण यांना आवाहन केल्यावर त्यांनी काय केलं असेल, असेच अश्विनी कुमार तिथे पोहोचले. आणि उपमा अशी दिलेली आहे की ज्याप्रमाणे ऋत्विज म्हणजे यज्ञातला पुरोहित त्याच्या दरवीनी म्हणजे पळीनी सोमरस वर उचलतो, त्याप्रमाणे अश्विनवनी रैवाला वर उचललं. म्हणजे पहा,
त्यांच्याकडे काहीतरी रेस्क्यूची सिस्टीम होती, काहीतरी त्यांच्याकडे साधनं असल्याशिवाय ते त्या रळभ्याला कसं उचलणार होते. तेव्हा हे सुद्धा वर्णन तिथे येतं. हे खूप महत्वाचं आहे. आणि आता मी तुम्हाला विश्वलाचा आधीच वेगळ्या संदर्भात सांगितलेलंच आहे की कसं त्यांनी घोड्या म्हणजे इतके ते पॉवरफुल होते की प्रत्येक गोष्टी, आणि फक्त मेडिकल सायन्स असं नाही, तर कुठल्याही प्रकारचं संकट आलं, कोणी आगीत पडलंय, फायरमॅन त्याचंही काम त्यांनीच केलेलं आहे, समुद्रात बुडतंय त्याचंही काम अश्विनवनीच केलेलं आहे. सो मच सो की मला असं वाटतं अश्विनवना जर काही एक खास नाव द्यायचं असेल तर मी त्यांना वैदिक रेड क्रॉस असं म्हणतो. रेड क्रॉस जसं सर्व प्रकारची मदत तुम्हाला करतं, कुठल्याही डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये ते पुढे असतात, तसं अश्विनवचं दिसतं. मी इतर वेदांबद्दल फार बोलणार नाही, पण जेव्हा ह्याच्याबद्दल बोलतेय वैद्यकशास्त्राबद्दल तेव्हा अथर्ववेदाबद्दल बोलणं आवश्यक आहे. अथर्ववेद हा खरं म्हणजे मंत्रतंत्र, म्हणजे ज्याला कृष्ण यातू ब्लॅक मॅजिक म्हणतो असा आहे. जादूटोणा वगैरे जास्त आहे, पण अथर्ववेदामध्ये मेडिकल सायन्स प्रचंड प्रगत आपल्याला दिसून येते. भेषज असं म्हणतात, आजही भेषज हा शब्द वापरतात, औषध हा शब्द वापरतो. ऍक्च्युली औषधी म्हणजे काय माहितीये? औषधी म्हणजे वनस्पती, आणि वनस्पतीचा अर्क म्हणजे औषध. मग आताची लोक जेव्हा जाहिराती करतात, आम्ही आहे ना हर्बल मेडिसिन घेतो, आमच्याकडे मेडिसिन हर्बलच, वनस्पतीपासूनच आपण सगळं बनवत होतो, त्यामुळे औषध हे महत्वाचं. अथर्ववेदात काय येत नाही म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल. तक्मन म्हणजे ताप, कास, खोकला, यक्ष्मा, टीबी यांची वर्णनं, त्याच्यावरची औषधं, त्याच्यावरचे उपचार, ट्रीटमेंट हे तर येतच येतं. पण अस्थिभंग झाला तर काय करावं हे सुद्धा येतं. म्हणजे फ्रॅक्चर झालं तर ते काय त्याला काठी लावत असते आणि दोरीनी कापडाने बांधत असते, पण त्याचं वर्णन तिथे येतं. या संदर्भात अतिरिक्त रुधिर स्राव बंधन निबंधनी असं एक वर्णन येतं एका गोष्टी. अतिरिक्त रक्तस्राव तुम्हाला कळलं की कुठून तरी खूप ब्लिडिंग होतं, मग त्याला निबंधनी म्हणजे काहीतरी बांधायचं. आज सुद्धा जखम झाली तर त्याला इथे असं बांधून ठेवतात जिथे जखम झाली त्याला, तसं काहीतरी त्यांचं वर्णन अथर्ववेदामध्ये येतं. कृमी असा शब्द अथर्ववेदामध्ये येतो, म्हणजे ज्याच्यामुळे रोग होतात, ज्याच्यामुळे रोग होतात असे काही, मग तुम्ही त्याला हल्लीच्या भाषेत बॅक्टेरिया म्हणा, व्हायरस म्हणा, काही म्हणा, पण कृमी असा शब्द वापरलाय. आणि या कृमींना हे देवा तू दुसरीकडे घेऊन जा, चायनामध्ये नको, बाकीच्या जगामध्ये जाऊ दे हे सगळं, अशा प्रकारचं वर्णन सुद्धा अथर्ववेदामध्ये येतं. हे खूप महत्वाचं आहे. सुलभ प्रसूती, सुलभ प्रसूती हा अथर्ववेदातला एक आवडता विषय आहे लोकांचा, आणि त्याच्यासाठी काय काय करावं हे सांगतात ते. मी म्हटलं तसं प्रत्येक गोष्टीचं मला सविस्तर वर्णन नाही करता. विषबाधा झाली तर काय करायचं हे सांगितलं. आणि तुमच्या शरीरात नाड्या असतात. आता आपण नाडी हा शब्द इडा, पिंगला, कुंडलिनी असा योगाच्या संदर्भात वापरतो, पण तिथे तो शब्द रक्तवाहिन्या असतात ना, तर त्या अर्थाने वापरतात. आणि अथर्ववेद तुम्हाला त्या 72,000 असतात असं सुद्धा वर्णन आहे, आकडा सांगितला. आणि अथर्ववेद तुम्हाला सांगतो की अमूर्यायंती लोहिता हिरा लोहित वास. आपल्या शरीरामध्ये काही युवती असतात, कारण ते स्त्रीलिंगी शब्द आहे म्हणून त्यांनी म्हटलं, त्यातल्या काही निळ्या असतात आणि काही लाल असतात. म्हणजे ह्यातला जो अर्थ आहे तो आपण जाणून घेतला पाहिजे. त्यांनी असं लिहिलेलं नाहीये की आर्टरी, वेन्स असे काही त्यांनी शब्द. नंतर आपण नीला आणि रोहिणी हे शब्द काढले. कशावरनं? नीला म्हणजे निळ्या रंगाची, रोहिणी म्हणजे लाल रंगाची. पण अथर्ववेदामध्ये हे वर्णन तुम्हाला अगदी डिटेल असं येतं.
एक गंमत पण सांगायला पाहिजे. त्या काळी पॉलिगॅमी होती, म्हणजे बहुपत्नीकत्व होतं. आणि अशी प्रत्येक स्त्रीला नंतर नंतर तर फार मुलगा हवा असायचा, म्हणजे फिमेल नको, मेल चाइल्ड हवा. तर त्यासाठी पुंसवन नावाचा एक विधी होता. आणि तुम्हाला मी सांगते, ज्या वेळेला मी कॉलेजमध्ये होते तेव्हा पुण्यातच काही स्त्री वैद्य अशा होत्या की ज्या गर्भवतीच्या नाकात एका विशिष्ट गवताचा रस घालायच्या, सो दॅट यू विल हॅव अ मेल चाइल्ड. बरोबर आहे. खूप लोकांना ते नाव माहितीही असेल, मी मुद्दाम नाव घेत नाही, पण आत्तापर्यंत ती चाल चालू होती, ती तेव्हाही होती. त्याच्यावर क्लायमॅक्स म्हणजे सवतीच्या असत एखादीचं पुंसवन झालं की त्या 2 प्रकारचे औषधं तिला खाऊ घालायच्या. त्यातल्या एकीमुळे तिचा गर्भपात होईल, कारण तिला मुलगा होणार आहे. तो गर्भपात झाला की बरं. आणि दुसरीमध्ये दुसरी जी क्रिया सांगितली त्याच्यात तिच्या पोटातला जो पुल्लिंगी गर्भ आहे त्याची स्त्री बनवते. आता हे काही होत नाही, पण त्याच्यासाठी औषध आहे. अहो, हे तर काहीच नाही, इथे पुरुष पण आहेत म्हणून मी आज एक वेगळी गंमत सांगते. अथर्ववेदामध्ये सांगितलंय की दाढी करताना नितत्नी नावाची वनस्पती पाण्यात बुडवून तिचा फेस लावा. मग मला असं वाटतं, अरे हे गोदरेज बिद्रेजनी त्यांचे शेविंग क्रीम्स वगैरे इथूनच कुठून तरी घेतले असतील ना. म्हणजे किती प्राचीन काळात आपल्याकडे काय काय होतं हे पहा. आणि मला नेहमी वाटतं की हे कायमच होतं, आपल्याला माहित नसतं. एक वेदावरच निरुक्त नावाचा ग्रंथ आहे, त्या निरुक्तात एक इतकं सुंदर वाक्य आहे आणि ते आपल्याला आणि सगळ्या जगाला कायम लागू होतं. ते म्हणतात, यास्क नाव आहे त्यांचं, नैष स्थाणोर दोषः यदि एनम अंधो न पश्यति. स्थाणू म्हणजे एखादा खांब, तो जर आंधळ्याला दिसला नाही तर तो खांबाचा दोष आहे का त्या दृष्टीहीन माणसाचा? अर्थातच दृष्टीहीन आहे म्हणून तो आपटला. तसं आपल्याकडे सगळं विज्ञान आहे, आपल्याकडे दृष्टी नाही. आणि ह्याच्यामुळे मी ठरवलं की हे लोकांपर्यंत आणलं पाहिजे. आणखीन अशा खूप गोष्टी आहेत, पण काही महत्वाच्या गोष्टी. गणित सगळ्या मुलांचा शाळेतला शत्रू जो गणित आहे, त्याच्याबद्दल वैदिक वाङ्मयात किती माहिती असावी. म्हणजे तुम्हाला तर माहितीच आहे, मिलियन बिलियन ट्रिलियन वगैरे जे आता कृत्रिम केले त्याच्यापेक्षा आपल्याकडचे कितीतरी छान आणि मोठे असे शब्द आहेत चांगले. शून्य ही कल्पना आपली आहे हेही तुम्हाला माहिती आहे. आणि रोमन्स जर का तुम्ही नंबर्स पाहिले, म्हणजे एक्स म्हणजे 10 वगैरे, त्यांच्याकडे 0 नाहीच, नव्हताच कधी. आपल्याकडनं त्यांनी तो घेतला. एनिवे, तर गणितात मुख्य म्हणजे ते घरं बांधायचे, आर्किटेक्चर. आणि ही घरं कशी होती? द्विभूमी असा शब्द येतो. द्विभूमी म्हणजे 2 मजले, कदाचित 3 पण असतील. एका ऋषीने वर्णन केलं ते द्वीचं केलं, कोणी त्रीचं केलं असेल, म्हणजे जिना आला. आणि मुख्य म्हणजे ते बांधायसाठी सिव्हिल इंजिनियर्स जे असतात त्यांना कल्पना आहे काय काय लागतं. ते ओळंबा काय म्हणतात ते लागतं, नंतर ते बसवायला चुना मार काय जे करत असतील ते सगळं त्यांना माहिती आहे. एकदा वसिष्ठ ऋषी त्यांच्या पित्याशी, आणि त्यांचा पिता म्हणजे कोण? वरुण ही देवता, तो रागवतो त्यांच्यावर, काहीतरी होतं आणि वसिष्ठांवर वरुण रागवतो आणि बोलत नाही. तेव्हा वसिष्ठ त्यांना आठवण करून देतात की तुला आठवतं का, आपण एकदा नौकेत बसून तुझ्या घरी गेलो होतो आणि ते घर कसं होतं? सहस्रद्वारम गृहमा जगाम. त्या घराला 1000 दारं होती. माझं असं म्हणणं नाही की त्याला 1000 दारं असतील, पण खूप दारं होती. म्हणजे घर किती मोठं होतं. मग ते लोड बेअरिंग होतं का त्या
कसं बांधलं होतं, त्यातल्या विटा कशा होत्या, पाया कसा खणला, हे सुद्धा सगळं सायन्सच झालं की नाही. त्याच्याच संदर्भात आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगते. यज्ञाच्या वेदी असतात आणि आपली एक खूप अशी कल्पना असते की वेदी म्हणजे ज्याच्यात आपण आहुती देतो, ती तशी नाहीये. वेदी म्हणजे ज्याच्यावर यज्ञ पात्र वगैरे सामान ठेवलं जातं आणि अग्नी ज्याच्यात ठेवला जातो त्याला कुंड असं म्हणतात. आणि ती अग्नी सहसा असतात. एक पूर्ण गोल असतो, तो असतो गार्हपत्य. एक हाफ सर्कल, सेमी सर्कल असतं, तो असतो दक्षिणाग्नी, त्याच्यात पितरांच्या आहुती येतात. आणि एक चौरस आहवनीय असतो, त्याच्यात देवतांच्या आहुती दिल्या जातात, म्हणजे अग्नीला उद्देशून वगैरे. हे सांगायचं सविस्तर कारण असं की यांची क्षेत्रफळ ठरलेली होती. आता तुम्हाला लहानपणी आम्हाला ती गणित असायची की त्रिकोणाची नाही, वर्तुळाची त्रिज्या एवढी आहे, त्या क्षेत्रफळाचा त्रिकोण करायला काय तुम्हाला करावं लागेल. तेव्हाही त्रासदायकच होतं, आताही त्रासदायकच आहे. पण ही सगळी गणित ते करत होते. इतकंच नाही तर काही अग्नी हे वेगळ्या कुंडात ठेवले जायचे. उदाहरणार्थ त्याला म्हणतात शेनचिती. शेन म्हणजे ससाना किंवा रथचक्र, म्हणजे रथाचं चक्र विथ स्पोक्स अँड ऑन, म्हणजे पूर्ण गोल आणि मध्ये मध्ये ते सगळे, यांचं क्षेत्रफळ ठरलेलं होतं. आता मला सांगा की ज्याचं क्षेत्रफळ ठरलंय आणि जो शेण, मी मुद्दाम तुम्हाला आकार दाखवते, किती त्रिकोण आले बघा जागजागी. म्हणजे विटा कशा करायच्या, मग काही विटा त्रिकोणी, म्हणजे त्याला एक त्रिकोण टोक असलं पाहिजे, काही अर्धवर्तुळाकार, काही वर्तुळाकार, काही लांबट, कारण रथाची चाकं बनवायला त्या. असं त्यांचं सगळं शास्त्र, त्याला शुल्ब सूत्र असं म्हणतात. ते पुढे खूपच डेव्हलप झालं. याच्यात आत्ताची मॉडर्न जिओमेट्री तर सोडाच, ट्रिग्नोमेट्री येते आणि त्याचं भाषांतर झालंय इंग्लिशमध्ये. पण गंमत काय होते माहितीये का, संस्कृतच्या लोकांना ॲडव्हान्स ट्रिग्नोमेट्री येत नाही आणि ज्यांना ॲडव्हान्स ट्रिग्नोमेट्री येते त्यांनी संस्कृत केलेलं नसतं कॉलेजमध्ये, आणि त्याच्यामुळे हे सगळे ग्रंथ थोडेसे उपेक्षित राहतात. असो, तर गणिताचं सुद्धा यांना ज्ञान होतं. आणि 15 मिनिटं. आणि आता मला सांगायचे आहे, सुरुवात जी केली सूर्यग्रहण, की अमेरिकेत मी पहिल्यांदा ऐकलं, म्हणजे आम्हाला दांडेकर सरांनी शिकवलेलं होतं, पण तिथे मी पहिल्यांदा ऐकलं की पहिला उल्लेख ऋग्वेदात येतो. आणि काय अभिमान वाटला असेल कल्पना करा तुम्ही. तेव्हा इंटरनेट नव्हतं, गुगल नव्हतं, काही नव्हतं. यांनी अभ्यास केला होता आणि खरोखरच मगाशी जसं मी तुम्हाला अत्री ऋषी म्हटले, त्या अत्री ऋषींनी एक सूक्त लिहिलंय आणि त्याच्यात त्यांनी काय सांगितलं, सुवर भानु आसुरा सूर्यम तमसा विव्याध. तुम्हाला अर्थ कळला असेल. मी तुम्हाला एक खरी गोष्ट सांगते, ऋग्वेदाचं संस्कृत अवघड नाहीये, पण आपण भीतीपोटी तिकडे जात नाही. स्वर भानू, स्वर म्हणजे आकाश, भानू म्हणजे तळपणार. आकाशात तळपणारा कोणी एक ज्योतिर्गोळ, सूर्यावर तमस म्हणजे त्याची सावली पडते असं वर्णन आलंय. आणि मग लोक घाबरतात, त्यांना तरी म्हणतात काळजी करू नका, मला मंत्र मिळते, मी योग्य वेळी ती तमस, ती छाया दूर करीन. म्हणजे काय, सूर्यग्रहण केव्हा संपतं हेही अत्रींना माहीत होतं. बरं, सूर्यग्रहणाचे उल्लेख फक्त ऋग्वेदात सापडतात असं नाही. महाभारतात आपण हा सूर्य, हा जयद्रथ कथा ऐकतो. ते काय खरंच सुदर्शन चक्र धरून सूर्य झाकणार होता का? त्या दिवशी सूर्यग्रहण होतं. आणि महाभारताचा काळ ठरवताना ज्या काही गोष्टींचा उपयोग होतो, नक्षत्रांचा उपयोग होतो, भीष्म उत्तरायणात जाणार म्हणाले त्याचा उपयोग होतो, तसा या सूर्यग्रहणाचा सुद्धा आपल्याला उपयोग करून घेतलेला दिसतो.
म्हणजे आताच्या स्कॉलर्स, तेव्हा सगळीकडे हे सूर्यग्रहण येतं. पण पहिला उल्लेख ऋग्वेदात आहे. मग ऋग्वेदातल्या लोकांना सूर्य, चंद्र, पृथ्वी हे सगळे मुळे माहितीच होते, नाही का? अर्थातच, कारण ते शब्द येतात तिथे. चंद्राला एक छान एकाक्षरी शब्द आहे, संस्कृत मधला नाहीये, मूळ भाषेतला आहे, पण संस्कृतने अडॉप्ट केलेला आहे की तो म्हणजे मा. मा म्हणजे चंद्र. आणि चंद्रमा म्हणतो तेव्हा त्याला लिंग्विस्टिक्स मध्ये कंपाऊंड वर्ड म्हणतात, म्हणजे ट्रान्सलेशन कंपाऊंड. आपण म्हणतो ना, काय पोरं बाळ काय म्हणतात, पोरं म्हणजेच बाळ, किंवा आई कुठे आहे, आतमध्ये असेल, आत म्हणजेच मध्ये घरात, नाही का? पण आपण तसं बोलतो, तसं चंद्रमा म्हणजे चंद्र. आणि म्हणून मास, चैत्र वैशाख हे जे मास आहेत ते ल्युनर मंथ्स आहेत, मामुळे ठरणारे. आलं लक्षात? त्यामुळे जानेवारी मास आला असं कधी तुम्ही म्हटला का? कधीच नाही म्हटलं. श्रावण मास आला, मधु मास आला, मधु म्हणजे चैत्र वैदिक भाषेमध्ये. तेव्हा हे सगळे शब्द, साधी गोष्ट, फुलमूलला काय म्हणतो आपण, इंग्लिश शब्द पौर्णिमा. पूर्ण आहे मा जिथे, ही पौर्णिमा. अमा जिथे चंद्र नाही ती अमा, असे इतके शब्द. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ऋग्वेदात 4-5 प्रकारच्या कालगणना आहेत, कॅलेंडर्स. तुम्हाला आता मी विचारलं, आता गुढीपाडव्याला क्रोधी नाम संवत्सर येणार आहे, मग असं मी कालच पाहिलं, तेही काल निर्णयमध्ये. पण त्या संवत्सरात विक्रम शके कितवा सुरू होतो कोणाकोणाला माहिती आहे? आपल्याला माहिती नसतं, कारण आपण एकच कालगणना डोक्यात ठेवतो आणि ती म्हणजे ग्रेगोरियन कॅलेंडर, जानेवारी फेब्रुवारी 2024 हे आपल्याला माहिती आहे. पण ऋग्वेदात 5 वेगळे शब्द येतात. वत्सर, संवत्सर, परिवत्सर, इडावत्सर, याचा अर्थ वेगळ्या वेगळ्या कालगणना होत्या. साधं बघा, आपलं जे चैत्र वैशाखवालं कॅलेंडर आहे, कालगणना आहे, त्याच्या पूर्वी वाढदिवसाला तुम्ही काय म्हणता? हॅपी बर्थडे म्हणू नका, प्लीज जीवे शरद शतम म्हणा. आणि आपण काय म्हणतो? जीवे शरदः शतम, तुझ्या आयुष्यात 100 शरद ऋतू येतो, म्हणजे 100 वर्ष तू जगोस वगैरे. म्हणजे तेव्हा कदाचित शरद ऋतूपासून कालगणना सुरू होत असली पाहिजे. आणि आता तुम्ही इयर, साल या अर्थाने काय शब्द वापरतो? वर्ष, म्हणजे वर्षा ऋतूपासून कालगणना सुरू होत असली पाहिजे. असे वेगळे वेगळे प्रकार तुम्हाला दिसतात. सोलर आणि ल्युनर कॅलेंडर्सचं तर स्पष्ट दिसतं. इतकी की मागच्या वर्षीच मला वाटतं, हो, अधिक श्रावण महिना आला. तो कसा येतो आपल्याला माहिती आहे की सोलर आणि ल्युनर कॅलेंडरमध्ये दरवर्षी 5-5.5 दिवसाचा फरक पडतो. तो भरून काढण्यासाठी दर 3 वर्षांनी 13वा महिना येतो. त्याला आपण अधिक मास म्हणतो. आणि म्हणून आपल्याकडे तो नकोसा असतो लोकांना. पूर्वी त्याला मदमास म्हणायचे, म्हणजे खाण्याला अशुभ अशा अर्थाने. आता त्याला पुरुषोत्तम मास म्हणतात, कारण मग लोक त्याची म्हणजे त्या काळात चांगली कामं वगैरे करायला लागली. हा अधिक महिना जो आहे त्याचा ऋग्वेदात उल्लेख आहे. कॅन यू बिलीव्ह दिस? की ऋग्वेदामध्ये मरीमलुच्च असा शब्द येतो, जो अगदी विचित्र वाटतो, कारण संस्कृतमध्ये ह्या धाटणीचा दुसरा शब्द नाही, पण त्याचा अर्थ त्यांनी दिलेला आहे त्याप्रमाणे अधिक मास असाच आहे. आता काय म्हणाल तुम्ही याला? आपल्याला अधिक मास म्हणजे काय माहीत असतं? एक 15-20 वर्षापूर्वीच्या पुण्यात जावयाला थाळ्यातनं 33 अनरसे देणं, याच्या पलीकडे अधिक मासाची माहिती नव्हती. आणि त्यातल्या त्यात ज्या हुशार बायका होत्या, माझीच एक मैत्रीण तिने मला कौतुकाने सांगितलं, माझा नाही बाई त्याच्यावर विश्वास. म्हटलं वा, हिला काहीतरी त्याचा खरा अर्थ कळला.
ती म्हणाली त्याला अनरसे नाही आवडत. मग मला कोणीतरी सांगितलं सच्छिद्र द्यायचं, म्हणून मी त्याला 33 डोकळे दिले. म्हणजे कुठे ऋग्वेदातला अधिक मासाचा अप्रोच आणि कुठे 21व्या शतकातल्या सुशिक्षित लोकांचा अप्रोच, हे बघा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की सोलर आणि ल्युनर कॅलेंडर त्यांना कसं माहिती. चंद्र पृथ्वीभोवती फिरतो हे त्यांना माहितीच आहे, त्याशिवाय चंद्राची सावली सूर्यावर पडते वगैरे ते काही बोलणार नाही. पण मी तुम्हाला मगाशी एक विवाह सूक्त म्हणून सांगितलं, त्याच्यातले विवाहातले काही मंत्र म्हणजे गृह्णामिताम सौभगत्वाय हस्तम वगैरे आपण आजही वापरतो. आपल्याला फक्त माहिती नसतं की आपल्याला ऋग्वेद येतोय असं. तर ते जे विवाह सूक्त आहे त्याला सूर्या विवाह असं म्हटलेलं आहे. सूर्या हा स्त्रीलिंगी शब्द आहे आणि ती आपण ज्याला सूर्य म्हणतो त्याची कन्या. ओके, मी आता सूर्याला सविता म्हणणार आहे, कारण सूर्याला असं म्हटलं की तुम्हाला कळणार नाही या मुलीचं का वडिलांचं चाललंय बोलणं. तर ही जी सूर्या आहे हिचा विवाह कुणाशी होतो? सोम. सोम म्हणजे काय माहितीये? सोमवार. मुंडे म्हणजे चंद्र. आमच्याकडे आम्ही राहते त्या भागाचं नाव सोमेश्वरवाडी आहे, म्हणजे ज्याच्या मस्तकावर चंद्र आहे तो सोम, म्हणजे असा शंकर वगैरे. आणि हिचा विवाह काय होतो हे कसं, तुम्हाला एक गंमत सांगते. मध्ये मला फक्त विवाह सूक्तावर बोलायचं होतं एका ठिकाणी, तर मी म्हटलं आपण आधी जरा विवाह सूक्त लावूया, वैदिक पठण, म्हणजे लोकांना जरा ते ॲटमॉस्फिअर तयार. आणि ते मी नेटवर हुडकत असताना मला असं दिसलं की ते ब्राह्मण म्हणतायत सस्वर, असे असे हात करून तुम्ही ऐकलं असेल, आणि मागे बॅकग्राऊंडला चित्र आहे ती आकाशस्थ तारकांची आहेत, म्हणजे काही नक्षत्र वगैरे काय काय दाखवलेली आहे. माझी मुलगी किंवा कदाचित नवराई असेल शेजारी होता, तो म्हटला हे काय, हे नको घेऊ, त्यांना विवाहाचा अर्थ कळला नाही. म्हटलं तुम्हाला विवाहाचा अर्थ कळला, कारण सूर्या आणि सोम यांचं वर्णन असं येतं. संस्कृत मध्ये हे लिहिलेलं आहे की सूर्या म्हणजे सवित्याचा जो प्रकाश पृथ्वीवर पडून रिफ्लेक्ट होऊन चंद्रावर जातो त्या प्रकाशाला सूर्या म्हणतात. आणि ती चंद्रावर गेली की सूर्या आणि सोम यांचा विवाह झाला. म्हणजे ह्याला तुम्ही काय म्हणाल? मला तर दर वेळेला असं वाटतं की मी कोण कौतुक करणार त्या ऋषींचं, पण खरोखर थक्क व्हायला होऊन जातं आपल्याला की ह्यांनी काय केलं. या सूर्या विवाहातच नक्षत्रांचे सुद्धा उल्लेख आहेत. मघा, फल्गुनी वगैरे थोडे थोडे शब्द वेगळे आहेत त्यांचे, पण एकूण तेच. आणि ज्या अर्थी 7-8 नक्षत्रांचा ऋग्वेदात उल्लेख येतो त्या अर्थी त्यांना सगळी 27 माहितीच आहे. मी जर तुम्हाला म्हटलं की 33-34 लोक आले होते तर मला 31-32 हे सगळं येतं हे उघड आहे. आणि नंतर यजुर्वेदामध्ये 27 नक्षत्रांची यादी येते. नक्षत्र म्हणजे काय हे तुम्हाला माहिती? आकाशस्थ, त्यांचे आपण 27 भाग केले. अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे काय झालं माहिती आहे का, आपण असं नाही म्हटलं की हे या वृत्ताचे आम्ही 27 भाग केले. आम्ही त्याची गोष्ट बनवली की चंद्र होता ना त्याला 27 भार्या होत्या. आठवत असेल तुम्हाला ही कथा. आणि त्यामुळे झालं काय की वैदिक लोकांचा अप्रोच कितीही जरी ॲस्ट्रॉनॉमीला पूरक असला तरी आपल्यापर्यंत ते ज्ञान येताना पातळ होत 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 इतकं कमी झालं की काय सांगू. पण सगळ्याच या गोष्टी बघितल्या. अजून खूप बोलता येईल पण मी थोडंसं आवर्त घेते. आणि एक लक्षात असं येतं, मेडिकल सायन्स असो, ॲस्ट्रॉनॉमी असो, ॲस्ट्रॉनॉमीवरचं वैदिक काळातलं एक पुस्तक लगध नावाच्या ऋषींनी लिहिलेलं आजही उपलब्ध आहे. किती लोकांना माहिती आहे? वाचलं कितीनी हा तर प्रश्नच वेगळा, पण ते पुस्तक उपलब्ध आहे. तुम्हाला माहिती असेल भारद्वाज नावाच्या ऋषींनी नंतरच्या काळात लिहिलेलं विमानविद्या नावाचं पुस्तक आहे.
आणि त्याच्यात विमान म्हणजे एरोप्लेन याच्याबद्दलचं वर्णन आणि माहिती ते कसं बनवावं वगैरे. लाईक आय सेड, मला ते कळू शकलं नाही, पण इंटरडिसिप्लिनरी स्टडीज झाले तर त्याचा उपयोग आपल्यालाच पुढे होईल. तेव्हा या सगळ्या विषयात ते पुढे गेलेले होते. मला एक सांगा, हे माझी मुलं इंग्लिश मिडियमच्या शाळेत गेली तेव्हा मला हे वाक्य कळलं. माय व्हेरी एज्युकेटेड मदर काहीतरी जस्ट शोड मी द 9 प्लॅनेट्स. मग ते एमनी पहिला, मग ईनी वगैरे वगैरे नवग्रहांचं. आता तर त्यातलाही 1-2 गळून पडलेत काहीतरी. आमच्याकडे नवग्रह स्तोत्र आणि नवग्रह पूजा वैदिक काळात नव्हती, पण पोस्ट वैदिक टाइम्समध्ये नवग्रह पूजा आहे. त्याला कोणी नव तारे म्हटलेलं नाहीये. ते ग्रह आहेत आणि बाकीचे तारे आहेत. काय झालं, दुर्दैवाची आणखीन एक गोष्ट म्हणजे आपल्याकडे आपली जी सगळी ग्रंथसंपदा होती ती परकीय आक्रमण झाली तेव्हा त्यांनी ग्रंथालय जाळून टाकली आणि ताडपत्र आणि भूजपत्रावर असल्यामुळे ती 3 महिने धुमसत होती. असं खूप वाईट वर्णन वाचावं लागतं आपल्याला. दॅट अपार्ट, पण ह्या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचू शकल्या. एक अगदी छोटीशी पण भयंकर महत्वाची गोष्ट सांगते. भयंकर नाही म्हणता येणार, ते बंगाली सारखं झालं, भीषण सुंदर वगैरे. तर इतकी सुंदर गोष्ट आहे ती की गुरुत्वाकर्षणाचा शोध कुणी लावला? न्यूटन. ते फेमस चित्र की सफरचंदाच्या झाडाखाली तो बसलाय वगैरे, आणि ते खोटं आहे हेही सायंटिस्ट लोक सांगतातच एकमेकांना की तसा नाही त्याला शोध लागला. पण एनिवे, तर न्यूटनला आपण श्रेय देतो. एक उपनिषद आहे, त्याचं नाव आहे प्रश्न उपनिषद. आणि हे प्रश्न उपनिषद म्हणजे किती, 1-2,500 वर्षापूर्वीचं. त्याच्यावर 8व्या शतकात, इसवी सनाच्या 8व्या शतकात, म्हणजे न्यूटनच्या किती वर्ष आधी ते पहा, शंकराचार्यांनी भाष्य लिहिलं. पंचप्राण असतात ना, समान व्यान अपान वगैरे, उदाहरण. त्याच्यात अपान वायू जो आहे तो कुठला वायू शरीरातला, तर जो तुमच्या गुदद्वारा वाटे बाहेर पडतो तो, असं वर्णन त्या उपनिषदामध्ये येतं. आणि तो खाली जातो असंही त्यांनी वर्णन केलंय, कारण काही वायू वरती जातात, प्राण वर खाली होतो वगैरे वगैरे वर्णन येतं. शंकराचार्य तुम्हाला सांगतात, उपनिषद नाही पण उपनिषदावरचं भाष्य तुम्हाला सांगतं. शंकराचार्य म्हणतात की ही जी पृथ्वी नावाची देवता आहे, आपल्याकडे सगळी महाभूत ही देवच आहे, तर ही जी देवता आहे ती गुरुत्वात अपानम अपकर्षती. शब्द सोपे आहेत ना. गुरुत्व, तिच्यामध्ये जी काहीतरी एक शक्ती आहे त्याच्यामुळे अपान आणि हा पुरुष त्यांना अपकर्षती, खाली खेचून घेते. पुढचं वाक्य महत्वाचं, शंकराचार्य सांगतात, अन्यथा पुरुषः पतेत वा आकाशम वा उद्गच्छेत. नाहीतर तो पडला तरी असता, नाहीतर आकाशात उडून तरी गेला असता. पण गुरुत्वाकर्षण, त्यांनी अपकर्ष म्हटलं. काय शब्दाचा फरक आहे, अर्थ तोच आहे. मग कोणी शोध लावला? न्यूटनने. कोणी शोध लावला की हेलिओसेंट्रिक आहे? गॅलिलिओनी कधी नाही सांगितलं. म्हणजे गॅलिलिओच्या कितीतरी आधी ऋग्वेदात तुम्हाला माहिती आहे की सूर्य हा संपूर्ण विश्वाचा केंद्रबिंदू आहे आणि पृथ्वी त्याच्या भोवती फिरते, हे आपण आधी सांगितलेलं आहे. मग कुठे माशी शिंकली? का आपलं हे ज्ञान आपल्यापर्यंत आलं नाही? म्हणजे 2 कारण. एक तर खरं सांगू म्हणजे मला दुःख होतं म्हणायला, पण वाढदिवस म्हटलं की केक कापणं, मेणबत्त्या विझवणं, ही जी आपली संस्कृती सध्या झाली आहे, धेडगुजरी आणि अविचार, म्हणजे विचार न करता ह्या गोष्टी केल्या जातात, त्याच्यामुळे जे माझं आहे, आमचं आहे, आपलं आहे, खरं म्हणजे
प्राचीन परंपरा आहेत त्या सगळ्या रद्दी आणि जे पाश्चिमात्य जगातून आलं तो असू दे नाहीतर आणखी काही असू दे ते फार छान अशी आपली एक धारणा झाली. आणि त्याच्यामुळे आपण खरं म्हणजे ना आपला तो सोन्या असं म्हणायची पूर्वी मराठीत एक म्हण होती. आता कोणी नाही तसं म्हणत, कारण आपलं जे आहे त्याच्याबद्दल आपल्याला ज्ञान नाही म्हणून आपल्याला त्याच्याबद्दल अभिमान नाही आणि अभिमान नाही म्हणून आपण ते लोकांपर्यंत पसरवत नाही. मी आता जे जे सांगितलं त्या सगळ्याचे संदर्भ तुम्ही माझ्या घरी आलात तर मी तुम्हाला काढून देईन. म्हणजे सगळं तिथे कसं लिहिलंय ते तुम्हाला दिसेल. आणि याच्यासाठी एक छोटीशी गमतीची गोष्ट सांगून मी थांबते आता. अमेरिका कोणी शोधली? कोलंबस. सगळ्यांचं एक खानी उत्तर कोलंबस. दुसऱ्या कुणाचंही नाव आपण घेतलं नाही. न्यू मेक्सिकोमध्ये म्हणजे दक्षिण अमेरिकेच्या थोडं पुढे तिथे एक संस्कृत मध्ये लिहिलेला शिलालेख सापडलाय आणि तो अर्थातच बाहेर येऊ देत नाही, कारण मग तुम्हाला संस्कृत आणि भारत यांची महती गावी लागेल, जी आता गावी लागतेच आहे त्यांना. तेव्हा तिथे त्या काळी कोणीतरी संस्कृतज्ञ गेले होते हे उघड आहे. मग कोलंबसचं नाव का आलं त्याची गोष्ट अशी सांगितली गेली आणि ती मला 100% पटते की कोलंबस वॉज नॉट द फर्स्ट वन टू discover America, he was the first one to hold a press conference. आणि हे किती खरं आहे बघा. आपणच आपल्या वारसाचा, आपणच आपल्या परंपराचा, प्राचीन ज्ञानाचा जर अशी प्रेस कॉन्फरन्स घेतली नाही तर ती लोकांपर्यंत जाणार नाही. तेव्हा मी तुम्हाला एवढंच आवाहन करते की वाचा. मी असंही म्हणत नाही की ऋग्वेद वाचा. मला माहिती आहे अथर्वशीमध्ये ग्रंथालय असतात ना, तिथे भारतीय संस्कृती कोश असेल, डॉक्टर केतकरांचा ज्ञानकोश असेल किंवा इथे संस्कृत शिकवणारे सुद्धा लोक आहेत, त्यांना विचारून तुम्ही त्यांच्याकडनं इतर नावं घ्या आणि जरूर वेद नाही तरी वेदांबद्दल वाचा आणि मग तुम्हाला कळेल की आपले वेद म्हणजे खरोखर केवढं मोठं ज्ञानाचं भांडार आहे. नमस्कार.